आज आपण आलू साबुदाण्याचे कढी पापड कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी मी इथे 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। याला मी रात्रभर भिजत घातलेलं होतं। तुम्ही बघू शकता छान फुललेला आहे। इथे मी अर्धा किलो आलू घेतलेले आहेत। आता आपण यांना सोलून किसून घेऊया। बटाटा किसत असताना आपल्याला लगेच किसून झालं की पाणी घालायचं आहे, नाहीतर तो काळा पडू शकतो। तुम्ही बघू शकता सगळं आलू किसून झालेलं आहे आणि पाण्यात आहे। आता आपण याला एकदम पाण्याने धुऊया, कारण याच्यामध्ये जर जे स्टार्च असेल ते निघून जाईल आणि स्टार्च निघाल्याने काय होते, साबुदाण्याचे पापड तर पांढरे होतात, पण आपण जर आलूचं स्टार्च नाही काढलं तर आलूमुळे साबुदाण्याचे पापड लाल होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आपण याला 2-3 पाण्याने धुवून घेऊया। कुठलेही पापड बनवत असताना आपल्याला एक जाड बुडाचा गंज घ्यायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपले पापड करपत नाही किंवा बुडाला लागत नाही। आता आपण यामध्ये पाणी घालूया। सिलेंडरचा प्रॉब्लेम सुरू असल्यामुळे मी इंडक्शनवर पाणी गरम करून घेतलं आहे, त्याच्यामुळे माझा गॅस थोडा कमी लागेल। आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे, थोडं उकळून ठेवायचं आहे, 1 ग्लास पाणी उकळून ठेवायचं आहे। मी अंदाजे घेते सगळं, त्याच्यामुळे मी प्रमाण नाही करत। आता आपण या पाण्याला थोडंसं उकळी येईपर्यंत गरम करून घेऊया। पाणी छान गरम होत आलेलं आहे। आता आपण यामध्ये मीठ घालूया। पाणी छान उकळलेलं आहे। आता आपण यामध्ये साबुदाणा घालूया। छान फिरवून घेऊया आणि थोडं शिजवून घेऊया। यामध्ये आपल्याला स्टार्टिंगला जिरे नाही घालायचे आहे, त्याच्यामुळे काय होतं, पाणी सगळं जिऱ्याचा कलर सोडतो आणि पाण्यामध्ये ते सगळं पिवळं पडून जातं। त्याला आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे, ट्रान्सपरंट होईपर्यंत झाकून घेऊया। आपला साबुदाणा छान ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण यामध्ये आलूचा जो खीस केला होता तो घालूया। मी याला छान धुवून घेतलेला आणि पाणी निथळून घेतलेलं आहे। या स्टेजला आपल्याला असं वाटलं की पाणी कमी झालेलं आहे तर आपण पाणी गरम टाकू शकतो, थंड घालायचं नाही। मिक्स करून घेऊया। मला इथे थोडं पाणी कमी केलेलं आहे, त्यामुळे मी पाणी टाकत आहे। थोडं गरम करायचं आणि पाणी घालायचं। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा। आता आपण यामध्ये जिरे घालूया। थोडासा चिली फ्लेक्स। आम्ही उपवास करत नाही, त्याच्यामुळे आम्ही चिली फ्लेक्स घालतोय। तुम्ही जर उपवास करत असाल तर हिरवी मिरची कुटून घालायची। छान मिक्स करून घ्यायचं। आणि जर तुम्हाला कलरचे पापड आवडत असतील तर जेव्हा आपण पाणी गरम करायला ठेवतो तेव्हाच त्याच्यामध्ये कलर टाकून द्यायचा। आपले पापड रेडी झालेले आहेत। आता आपण यांना वाळत घालायला जाऊया। तुमच्याकडे जर बाल्कनीमध्ये ऊन येत असेल तर तुम्ही तिथे टाकू शकता। मला टेरेसवर जावं लागतं, त्याच्यामुळे मी टेरेसवर जाणार आणि तिथे तुम्हाला दाखवणार। मला छोटे छोटे पापड आवडतात, म्हणून मी छोटे छोटे बनवत आहे। तुम्ही तुमच्या सोयीने छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतात तसे बनवा। आणि पापड छान एका रंगीत बनवायचे, दिसायला छान दिसतात। बघू शकता आपले सगळे पापड टाकून झालेले आहेत। छान मी एका रंगीत टाकलेले आहेत। पापड वाढले की मी तुम्हाला तळून दाखवणार। 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हात हे पापड मी वाळून घेतलेले आहेत। आता आपण बघूया हे किती फुलतात, कारण सगळे जण सांगतात तिप्पट फुलतात, चौपट फुलतात, असं काही नसते। पापडला जितकं फुलायचं असतं तितकंच फुलतं, फक्त बनवण्यावर डिपेंड आहे आपण किती छान बनवू शकतो। तर त्याला आपण हे तळून बघूया। इथे मी छान तेल तापवून घेतलं आहे। आता आपण पापड तळूया। तुम्ही बघू शकता आपले पापड छान फुललेले आहेत, पांढरी शुभ्र झालेले आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।